नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मजेतच असायला पाहिजे आणि मजेतच असाल मी अशी आशा करते. तर इथं संध्याकाळचा टाईम होता, चिकू हिंडून फिरून आलं होतं, त्याचं चाललं होतं खाऊ खायचं काम. मी त्याला एवढ्या आवाज देत होते पण अजिबात लक्ष नव्हतं. आणि इथं स्वयंपाक पण चालू होता माझा, म्हणजे झालंच होता, भाजी वगैरे बनवली होती. आणि इथं मग किचन वगैरे आवरलं. मला आज बनवायचा होता गाजराचा हलवा. तर मंडळी सीझन तर सगळं गेलं गाजरांचं. म्हणले आता शेवटला तरी बनवू, म्हणजे मी बनवलं होतं याच्या आधी एकदा दोनदा, पण तेव्हा काही रेसिपी शेअर नाही केली. तर म्हटलं चला आता करूया. तर मग मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले. जे घरामध्ये होते ना तेच यूज केले, एक्स्ट्रा वगैरे काय आणायचं नादातच पडली नाही, कारण कारभारी पण घरी नव्हते. तर मी म्हटलं काही नाही चालतंय. आणि मग मी इथं ना त्याच्यामध्ये नंतर लगेच टाकले होते गाजर परतण्यासाठी. तर मेन म्हणजे ना गाजराच्या हलव्याला ना खवा असला ना खूप छान वाटतं. पण आता खवा पण नव्हता, आणायला पण नव्हतं कुणी. तर मग म्हणलं चला जाऊ दे. तर माझ्याकडे 1 लिटर दूध होतं, तर मग मी तेच आटवायला ठेवलं होतं मस्तपैकी. आणि हे 1 किलो गाजर होते आय थिंक. मग ते मस्त धुवून किसून वगैरे घेतले आणि कलर पण खूप छान होता. म्हटलं गाजराच्या हलव्याला पण कलर पण खूप येईल. मग मस्तपैकी ड्रायफ्रूट ते काढून घेतले. त्याच्यानंतर मग मी तर बघा परतीला एकदम छान असा कलर पण बदलला होता. आधी कसा लाल लाल दिसत होता, आता थोडासा भाजल्या टाईप झाला होता. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घेतली साखर टाकून. आणि याच्यामध्ये ना विलायची टाकायची, विलायचीने पण खूप छान अशी टेस्ट येते. मग मी ती विलायची बारीक वगैरे करून घेतली आणि ती पण त्याच्यामध्ये टाकून दिली. मग साखर टाकली ना तर त्याला ना पाणी सुटत राहतं थोडं थोडं. आणि इथं ना माझ्याकडून थोडीशी नॉर्मली साखर जास्त झाली होती. तर म्हणजे जसं का 1.5 वाटी साखर आणि 3-1 वाट्या असेल गाजराचा किस, तर मी 1च वाटी टाकायला पाहिजे होती. पण चलो असो, नेक्स्ट टाईम नंतर परत सुधारणा होईलच. त्याच्यानंतर मग दूध टाकून घेतलं, मस्त मिक्स केलं आणि झाकण ठेवलं 15-20 मिनटं. पाहू शकता छान असं एकदम छान टेस्टी असा गाजराचा हलवा तयार झाला. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.